राम कृष्ण हरी. आजचा अभंग आहे. भक्त ऋणी देव बोलती पुराणी, निर्धार वचने साच करी. मागे काय जाणो ऐकली वार्ता, कबीर साते जाता घडया वांटी. माघारिया धन आणिले घरासे, ने घे केला त्यासी त्याग तेणे. नामदेवाची या घरासी आणिले, तेने लुटविले द्विजा हाती. प्रत्यक्षासी काय द्यावे हे प्रमाण, व्यंकोबाचे ऋण फेडिले. बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते. तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडेल साचार तोची एक. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलंय की देव भक्तांचा ऋणी आहे. भक्तांनी आपल्या भक्तीने त्याला बांधून टाकले आहे असे पुराणाने सांगितलेले आहे. पूर्वीची अशी गोष्ट सांगितली की संत कबीरांनी विणलेली वस्त्रे बाजारात नेऊन वाटली, तेव्हा त्यांच्याकडे एक माणूस वस्त्रासाठी विणवणी करत असताना कबीरांनी आपल्या अंगावरील अर्धे वस्त्र त्याला दिले. तो वस्त्रहीन मनुष्य म्हणजे साक्षात परमेश्वर होता. संत नामदेवांना पण असाच अनुभव आला. त्यांचेही धन परमेश्वराने ब्राह्मणाकडून लुटविले. या सर्व प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत. एकनाथांच्या भक्तींचे ऋण फेडण्यासाठी सुद्धा विठ्ठलाने नाथांच्या घरी पाणी भरले, कष्ट केले. शेतात पेरण्यासाठी आणलेले बी दळून नाथांचे पणजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिले. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठलाबद्दल ज्याला प्रेम नाही, तो या भवसागरातून कसा बरे पार करेल. राम कृष्ण हरी.